आज सकाळी सकाळी मस्त असं गणपतीचं दर्शन केलं आणि गणपतीचं दर्शन करून मी निघालो शिवमच्या शाळेकडे. कारण शिवमच्या शाळेत PTM होतं. तिथून आल्यानंतर आम्ही सगळे जेवायला घेतलं. शिवम खूप जास्त नाराज होता. रोज रोज शाळेत जायला आवडतं, पण आम्हाला इथं अभ्यास करायला आवडत नाही, कारण पेपरमध्ये मार्क काय एवढे व्यवस्थित आले नव्हते. म्हणलं असं चलो आता मी राहिलेलं काम इकडं करून घेतलं. तर आज मी इकडं 2 ब्लाऊज शिवले होते नवीन, आणि कालचं जे ब्लाऊज होतं त्याला लटकन देखील लावून घेतलं होतं. तुम्ही बघू शकता सुंदर असे लटकन बनवले होते याच्यासाठी. आणि ह्या दोन्ही ब्लाऊजला हुक लावून घेतले होतं. हे व्हाईट ब्लाऊज आज शिवलं होतं. ते सगळे कामं झाल्यानंतर संध्याकाळी मला इकडं फराळाला सुद्धा तयारी करायची होती. तर मी ते शेव बनवायला घेतली होती, कारण बेसन पीठ होतं जे अगोदरचं घरात राशन पाणी होतं त्याच्यातूनच मी हे फराळ बनवत होते. कारण दिवाळीचं काही अजून राशन भरलेलं नाही, म्हणजे किराणा काही आणलेला नाही. तर सगळ्यात अगोदर इथं थोडंसं मीठ आणि हळद टाकून बेसन इकडं चांगलं मळून घेतलं, आणि त्याच्यानंतर कढाईमध्ये तेल टाकलं. आणि तुम्ही बघू शकता इकडं मका पोहे चाळून मी तळायला घेतले होते. आता इथं शेव आणि मका पोह्याचा चिवडा असं मी बनवायचं ठरवलं होतं, म्हणून मग इकडं शेवचं पीठ भिजायला ठेवलं, आणि त्याच्यानंतर मका पोहे चांगले असे तळून घेतले. चांगलं कडक तेल करायचं आणि त्याच्यामध्ये मका पोहे टाकायचे, म्हणजे कसे कडक तळतात आणि मस्त असे तळून बाहेर निघतात. त्याच्यासोबतच मी ते शेंगदाणे देखील तळायला घेतलं. तर काम करता करताना काम वाढून जातो. गडबडीमध्ये इथं पुडा फुडायला गेले आणि पुडा फटकन फुटला, थोडंसं खाली पण सांडले. म्हणलं असू द्या. त्याच्यानंतर शेंगदाणे मस्त असे तळून घेतले, आणि जे आपण मका पोहे केले होते त्याच्यामध्ये मी चिवडा मसाला, नमक, कढीपत्ता देखील तळून टाकला आणि शेंगदाणे देखील तळून टाकले. बस एवढाच मका पोह्याचा चिवडा बनवला होता. बाकी चिवडा मी नंतर बनवणार होते. हे फक्त आता तात्पुरता केला होता. त्याच्यानंतर मी इकडे शेव बनवायला घेतले, पण शेवचे जे सोरे आहे त्याच्याने काही शेवच पडेना झालती. काय माहीत काय झालं होतं त्याला. वरून मी प्रेस करत होते, पण ते कधी कधी असं होतं की ते जोरात प्रेसच होत नाही आणि मग शेवच पडत नाही. मग मी काय आयडिया केली, डायरेक्ट शेवचं जे वरचं टोक आहे त्यानेच प्रेस करायला लागले. मग मस्त अशी शेव पडायला लागली. तुम्ही बघू शकता ही काय पडेना झाली होती. मग डायरेक्ट वरून प्रेस केला, मग कशी छान अशी शेव पडली. आणि सगळी शेव एका मागे एक काढून घेतली मी. तुम्ही बघू शकता किती परेशान व्हावं लागतं प्रत्येक गोष्टीसाठी. थोडी थोडी शेव पडत होती, पण अशी चांगली अशी मस्त अशी शेवच जाईना झालते. म्हणून मग काय केलं तुम्ही बघू शकता, वरच्या साईडनं डायरेक्ट प्रेस केला. मग असं गोल असं मस्त अशी प्रेस करून शेव निघून आली. आणि इकडे चिवडा आणि शेव दोन्ही पण तयार होतं. तर दिवाळीच्या फराळाला आम्ही सुरुवात केली. तुम्ही केली का नक्की कमेंट करून सांगा. हा चिवडा लेकरांसाठी सुद्धा खूप छान लागतो.